अधिकस्य अधिकं फलम असे म्हणतात. म्हणजेच अधिक मासात केलेल्या प्रत्येक शुभ कार्याचे, पूजेचे, दानाचे फळ आपल्याला इतर महिन्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त मिळते. आता हा अत्यंत पवित्र मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास आपल्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. 3 वर्षातून एकदाच येणारी ही सुवर्णसंधी आता काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे जर काही कारणास्तव तुम्हाला या संपूर्ण महिन्यात विशेष पूजा किंवा दानधर्म करता आले नसेल तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोणते अत्यंत सोपे पण चमत्कारिक उपाय करावेत, ज्यामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मीची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील. सोबतच या शेवटच्या दिवसात कोणत्या चुका करणे अगदी टाळायचे आहे, जेणेकरून आपल्याकडून कोणतेही पाप घडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अधिक मास संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हा एक पदार्थ नक्की बनवून खायचा आहे. या संपूर्ण माहिती जी आहे तर ती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कोणत्याही व्रताची किंवा महिन्याची सांगता हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण महिनाभरात झालेल्या चुकांची क्षमा मागण्यासाठी आणि व्रताचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. हा महिना भगवान पुरुषोत्तमाचा आवडता महिना आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवसात केलेल्या उपायांनी रखडलेली कामे मार्गी लागतात, घरातील पैशांची चणचण दूर होते आणि सुख समृद्धी नांदते. तर चला मग जाणून घेऊया काय करावे, काय टाळावे. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्याचे अधिपती भगवान विष्णू आहेत. शेवटच्या दिवसात घरामध्ये अनारसे किंवा सुक्या मेवाचे मालपुवा तयार करावेत. एका तांब्याच्या किंवा काश्याच्या पात्रात 33 मालपुवा ठेवून त्यावर जमेल तशी दक्षिणा ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावे. जर मालपुवा शक्य नसेल तर 33 फळे किंवा 33 वस्तू दान कराव्यात. यामुळे पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर होते. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. शेवटच्या दिवसांमध्ये रोज संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालावी. तसेच विष्णू भगवानांना नैवेद्य दाखवून त्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे. विष्णू सहस्रनाम मंत्र जप शेवटच्या दिवसात वेळेची कमतरता असेल तरी रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरात विष्णू सहस्रनाम किंवा गजेंद्र मोक्ष स्तोत्राचे पठण करावे. जर पठण करणे शक्य नसेल तर मोबाईल किंवा टीव्हीवर ते मोठ्या आवाजात लावावे, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. अधिक मासाच्या सांगतेच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचे दिवे लावावेत. यामुळे माता लक्ष्मीच्या घरात आगमन होते आणि दारिद्र्य दूर जाते. शेवटचे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे घरामध्ये मद्यपान, मांसाहार किंवा कांदा लसूण खाणे पूर्णपणे टाळावे. या पवित्र दिवसात घरात किंवा बाहेर कोणाशी वाद घालू नका, कोणाचा अपमान करू नका. नवीन आणि मांगलिक कार्य अजूनही वर्ज्य आहेत. लक्षात ठेवा, अधिक मास संपत आला असला तरी तो पूर्णपणे संपेपर्यंत लग्न ठरवणे, मुंडन, गृहप्रवेश किंवा मोठी खरेदी करणे टाळावे. या दिवसात कोणाबद्दलही वाईट बोलू नका किंवा खोटे बोलू नका. यामुळे घरात आपण केलेल्या पुण्याचा क्षय होतो. अधिक मासाची सांगता करताना आपल्याकडून महिनाभरात काही चुका झाल्या असतील तर देवाकडे हात जोडून क्षमा मागावी. हे विष्णुराया, माझ्याकडून नकळत झालेल्या चुका क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू दे, अशी प्रार्थना करावी. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी जमेल तेवढे दान आणि नामस्मरण करा, कारण या दिवसात केलेले दान तुमचे नशीब बदलू शकते. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण अधिक मासाच्या शेवटच्या टप्प्यात काय करावं, काय पाळावं या संदर्भात माहिती बघितलेली आहे. आता बघूया अधिक मासामध्ये असे कोणता पदार्थ जो आहे तर तो आपल्याला बनवून खायचे आहेत आणि त्याचे लाभ आपल्याला काय होणार आहेत. बघा, 3 वर्षातून एकदाच येणारा हा अत्यंत पवित्र महिना आता काही दिवसातच संपणार आहेत. जर तुमच्या घरात पैशांची खूप तंगी असेल, कमावलेला पैसा टिकत नसेल, डोक्यावर कर्ज वाढले असेल किंवा तुमची एखादी खूप जुनी इच्छा असेल जी अनेक प्रयत्नांनी करूनही पूर्ण होत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मौलाचा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 चमत्कारिक आणि पवित्र पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे अधिक मासाच्या समाप्तीपूर्वी तुमच्या स्वयंपाकघरात नक्की बनवले पाहिजे. यातील हा एक मुख्य पदार्थ तर तुम्ही बनवला आणि त्याचा योग्य उपाय केला तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमी पडणार नाही. घरात पैसाच पैसा येईल आणि तुमची जी काही
इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल. हे पदार्थ कोणते आहेत, त्याचे महत्त्व काय आहे, उपाय कसा करायचा हे सविस्तर पाहूया. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, एकही सेकंद मिस करू नका आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, जेव्हा आपण देवाच्या आवडतीचे आणि सात्विक पदार्थ घरात तयार करतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा दारिद्र्य नष्ट होते. अधिक मासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये स्वयंपाकघरात विशिष्ट वस्तू बनवून देवाला नैवेद्य दाखवल्याने अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि पितृदोषही शांत होतो. यामुळे घरात सुख, शांतता आणि मुख्य म्हणजे स्थिर लक्ष्मी नांदते. तर चला जाणून घेऊया या 3 महापदार्थांबद्दल. सर्वात पहिला मुख्य पदार्थ आहे तो म्हणजे मालपुवा. आता आपण वळूया आपल्या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अधिक मासात बनवलेले अमृत मानले गेलेला तो पदार्थ म्हणजे मालपुवा. अधिक मासात मालपुवा बनवायला आणि त्याचे दान करायला अनन्य महत्त्व आहे. मालपुवा भगवान विष्णूंचे अत्यंत प्रिय नैवेद्य आहे असे मानले जाते. मालपुवा बनवताना त्यात जे छोटे छोटे छिद्र पडतात ते आपल्या आयुष्यातील अडचणी आणि दोष शोषून घेतात आणि घरामध्ये गोडवा म्हणजे समृद्धी आणतात. हा उपाय कसा करावा? अधिक मास संपण्यापूर्वी कोणत्याही एका दिवशी, गुरुवारी, एकादशीला किंवा अमावस्येला घरामध्ये गाईच्या शुद्ध तुपात मालपुवा बनवावे. त्यात थोडे केसर, वेलची आणि गूळ किंवा साखर वापरावी. शक्य असल्यास 33 मालपुवा तयार करावेत. 33 या संख्येला या दिवसात खूप महत्त्व आहे. हे मालपुवा एका काश्याच्या किंवा तांब्याच्या ताटात ठेवावे. त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर दिवा लावून हा नैवेद्य अर्पण करावा. तुमची जी काही इच्छा असेल ती, व्यापारात प्रगती, नोकरीत कर्जमुक्ती आणि धनप्राप्ती, ती देवाला मनोभावे सांगावी. आणि हे मालपुवे पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला, ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये दान करावेत. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे केशरी सुगंधी खीर माता लक्ष्मीसाठी. आता खीर जी आहे तर ती तुम्हाला माहितीच आहे की दूध आणि तांदूळ या दोन्ही वस्तूंचा चंद्राशी आणि माता लक्ष्मीशी संबंध आहे. केसर आणि विलायची विष्णू भगवानांचे प्रतीक मानले जाते. जेव्हा तुम्ही अधिक मासात या दोन्ही गोष्टी एकत्र करून खीर बनवता तेव्हा महालक्ष्मी योग तयार होतो आणि यामुळे घरात पैशांची आवक वेगाने वाढते. संध्याकाळच्या वेळी गाईच्या दुधात तांदूळ आणि भरपूर केसर घालून छान सुगंधित खीर बनवा. ही खीर बनवताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा. रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ही खीर एका वाटीत ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीने आणि इतर सदस्यांनी खीर प्रसाद म्हणून ग्रहण करावी. यामुळे आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात. तिसरं जे आहे ते म्हणजे गुळाचे आणि तुपाचा चुरमा किंवा लाडू किंवा शिरा. तर बघा, अधिक मासाला मलमास देखील म्हणतात. या महिन्यात आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करणे खूप गरजेचे असते. गुरुग्रह हा संपत्ती, ज्ञान, विवाह आणि नशिबाचा कारक आहे. गूळ आणि शुद्ध तूप हे गुरुग्रहाच्या संबंधित आहे. त्यामुळे हा पदार्थ बनवल्याने तुमचे भाग्य उजळते. गव्हाच्या पिठाच्या, गाईच्या शुद्ध तुपात आणि गुळात छान मऊ शिरा किंवा लाडू बनवा. हा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवताना त्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवा. नैवेद्य दाखवल्यानंतर याचा काही भाग गाईला खाऊ घाला. शास्त्रानुसार गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. अधिक मासाच्या शेवटच्या दिवसात गाईला हा गोड पदार्थ दिल्याने जन्मांतरीचे दारिद्र्य देखील नष्ट होते. हे 3 पदार्थ अत्यंत साधे आहेत पण त्याचे आध्यात्मिक महत्त्व अथांग आहे. अधिक मास संपण्यापूर्वी, विशेषतः येणाऱ्या अमावस्येला तुमच्या घरात यातील कमीत कमी एक पदार्थ, विशेषतः मालपुवा खीर नक्की बनवा. पदार्थ बनवताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण देवाला केवळ पदार्थांची नाही तर तुमच्या भक्तीची भूक असते. नैवेद्य दाखवताना डोळे बंद करून आपली इच्छा विष्णू चरणी व्यक्त करा. तुमचे घर नक्कीच सुखाने भरेल. तर आजच ठरवा की तुम्ही कोणता पदार्थ बनवणार आहात. चला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.